नमस्कार, मी गोपाल पाटील, मुख्याध्यापक महाजन माध्यमिक विद्यालय योग्य बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान असा वाटतो की माझ्या शाळेत गेल्याच वर्षी सेवेत रुजू झालेले श्री प्रीतम अशोक पाटील यांना शिर्डी येथील जी सेवाभावी संस्था आहे, NGO आहे, त्या संस्थेमार्फत बी द चेंज नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेमार्फत राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्या संस्थेने त्यांच्या स्तरावरून गोपनीय माहिती जमा केली. ही आमच्या शाळेला कल्पनाही नव्हती, पण माझ्या ह्या प्रीतम पाटील सरांचं राष्ट्रीय स्तरावरचं खेळाडू असण्यातलं नैपुण्य, शाळेतलं त्यांचं काम, गेल्याच वर्षी ते शाळेत रुजू झाले आणि गेल्याच वर्षापासून त्यांनी मेहनत घेऊन रग्बी स्तरात रग्बी या खेळात आमच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर मारलेली भरारी, त्यांचं वक्तृत्व, शाळेसाठीचं योगदान, या सर्व बाबींचा विचार करून त्या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिला, त्यांना सन्मानित केलं, शाळेचाही गौरव वाढवला. मी त्या संस्थेलाही धन्यवाद देतो आणि सर्वांनाही हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. जामनेर तालुक्यातील हिवरखेडे बुद्रुक या ठिकाणी जे माध्यमिक शाळेचे जे शिक्षक आहेत प्रीतम कुमार पाटील यांना एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. अनेक सोज्वळ मनमिळावू अनेक सडेतोड व्यक्तिमत्व असतात. प्रीतमजी, आपलं T24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचा भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. पण या पुरस्काराच्या साठी आपलं निवड कशी झाली, काय सांगायला याच्या संदर्भात? सर, या पुरस्कारासाठी माझी जी निवड झाली, मी माझ्या एका विद्यार्थिनीला स्पर्धेसाठी अहिल्यानगर येथे घेऊन गेलो होतो. तर ही जी संस्था आहे बी द चेंज, या संस्थेचे एक पदाधिकारी त्या स्पर्धेला त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याशी माझी सहज ओळख झाली, चर्चा झाली. त्यांना मी माझा दैनिक दिनक्रम सांगितला. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की सर, मी भविष्यात तुमच्याशी संपर्क करेन. आणि त्या अनुषंगाने गेल्या जानेवारी महिन्यात त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, माझ्याबद्दल सगळी माहिती जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी मला कळवलं की सर, आम्ही अशा अशा संस्थेसाठी काम करतो आणि त्या संस्थेतर्फे दरवर्षी आम्ही राज्यभरातील उत्कृष्ट शिक्षकांचा गुणगौरव करत असतो आणि त्यासाठी तुमच्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही तुमची निवड करतो. म्हणजे संस्थेचे जे काही निकष वगैरे आहेत त्या निकषाच्या अधीन राहून त्यांनी जी काही निवड केलेली असावी असं काही प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करतो. बरं सर, हा जो भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, याचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगा? सर, याचा वितरण सोहळा हा शिर्डी येथे पार पडला होता 2 फेब्रुवारी रोजी. या पुरस्कारानिमित्त मला सन्मान चिन्ह, मोमेंटो, प्रमाणपत्र आणि साईबाबांच्या एक पावन अशा शॉटच्या रूपात मला एक प्रसाद म्हणून मिळाला. म्हणजे एक महत्त्वाचं की एक आपल्याला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एक चांगल्या प्रकारचा भारतस्थ पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो, विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगा? नक्कीच सर, मी अगदीच नव्याने माझ्या कारकिर्दीला सुरुवात करतोय आणि मी ती सुरुवात केल्यानंतर शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण ही शाळा गेल्या 35 वर्षापासून त्याच्या विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करते आणि तोच वारसा, तीच यशाची परंपरा कायम यापुढेही चालू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. तर प्रयत्नशील नाही सर, तर आमचे विद्यार्थी आज राज्यस्तरापर्यंत पोहोचले, उद्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत हे विद्यार्थी पोहोचले पाहिजेत. आज आमच्या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळत आहे. हा शिष्यवृत्तीचा ओघ असाच कायम असला पाहिजे. आमच्या या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे आणि विद्यार्थी हा फक्त शिक्षण घेणारा विद्यार्थी नाही, तर सर्वच कला गुणांनी, क्रीडा गुणांनी अवगत असलेला एक परिपूर्ण व्यक्तिमत्व असलेला विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेने याआधी केलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही सतत करत राहणार. प्रीतमजी, डॉक्टर B.R. आंबेडकर सेड द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच मीडिया मेक स्टुडंट. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षण जे जगामध्ये बदल घडवण्याचं काम करते आणि आपण एक विद्यार्थी, चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण याला एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून सोसायटीमध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता, सोसायटीमध्ये, समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता?
नक्कीच सर, समाजामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो. कधीतरी आपल्याला यश मिळतं किंवा कधीतरी अपयशालाही सामोरं जायला लागतं. या पुरस्काराच्या रूपाने मला एकच सांगावंसं वाटेल सर सर्वांना की माणसाने आपलं काम करत राहिलं पाहिजे. आपल्या केलेल्या कामाची दखल नक्कीच कुठे ना कुठे घेतली जाते आणि आपल्या केलेल्या कामाची पावती या अशा पुरस्काराच्या रूपाने आपल्याला मिळत असते किंवा आपला मानसन्मान होत असतो. त्याच्यामुळे फळाची अपेक्षा न करता सतत कार्यशील राहावं एवढंच मला वाटतं. सर, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे आणि आपण एक चांगल्या शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची ग्रुप जे घेतलेली आहे. आपल्याला एक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा जो भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? नक्कीच सर, मला हे संपूर्ण काम करण्याची प्रेरणा आणि संधी या माजी विद्यार्थी संघ युवा खेळ बुद्रुक संचलित या संस्थेने दिली, त्यांच्या या रामाजन माध्यमिक विद्यालयाला दिली. त्यामुळे नक्कीच या सर्व यशाचं श्रेय हे आमचे सर्व सन्माननीय संस्था चालक, आमचे अध्यक्ष सौ प्रभुताई, इतर सर्व पदाधिकारी, आमच्या विद्यालयाचे आमचे मार्गदर्शक, आमचे प्रेरणास्थान, आमचे ऊर्जा स्रोत आदरणीय श्री गोपाल पाटील सर, माझे सर्व सन्माननीय सहकारी या सर्वांना, तसेच जे माझे अत्यंत प्रिय विद्यार्थी आहेत, जे माझ्या या संपूर्ण उपक्रमांमध्ये, सर्व कार्यक्रमांमध्ये, सर्व स्पर्धांमध्ये अगदी हिरिरीने सहभाग घेत असतात, असे माझे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या या सहभागाला परिपूर्ण पाठिंबा देणारे आमचे या गावातले, या शाळेवरती प्रेम करणारे आमचे सर्व ग्रामस्थ, या सर्वांनाच या यशाचं श्रेय जातं. त्याचबरोबर या यशाचं श्रेय माझे वडील माध्यमिक शिक्षक श्री ए पी पाटील सर, तसेच माझ्या आई सौभाग्यवती सुलभा अशोक पाटील यांना नक्कीच. हे होते प्रीतम पाटील. एक चांगल्या प्रकारे त्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आणि विशेषतः म्हणजे राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी त्या संदर्भामध्ये, त्या विषया संदर्भामध्ये त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. यही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी प्रीतम पाटील यांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुवाळे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.